ही शिफ्ट डिझायर आहे. हिचं आपण मेजर सर्व्हिस करणार आहे. गाडीचं रनिंग 3,00,000 क्रॉस केले. त्यामुळे हिची टायमिंग चेन बदलायची, आपल्याला गिअरबॉक्सचं काम करायचं आहे. त्यामुळे आपण आता हिचा इंजिन गड्डाच बाहेर घेणार आहे आणि मग आपलं काय असेल ती सर्व्हिस करणार आहे. टायमिंग चेनसाठी आपल्याला ही सगळी बाजू खोला लागणार आहे आणि ही फाउंडेशन, आणि गिअरबॉक्ससाठी आपल्याला ही सगळी बाजू खोलून फाउंडेशन काढायचं आहे. त्यामुळे आपण ही इंजिन गड्डा बाहेर घेणार आणि काय असेल ते टायमिंग चेन गिअरबॉक्स सगळं कंप्लीट इजार वॉल सगळं क्लीन करून हायच परत इंजिन ह्याच्यात बसवणार. त्यामुळे आपण ह्याचा इंजिन गड्डाच बाहेर घेणार आहे. काय असेल ते मेजर सर्व्हिस करून आपण परत बसवणार. ही डिझायर आहे गाडी. टायमिंग चेनची बाजू आहे, ह्याचा चेंबर तीन पूर्ण लीक आहे. ही पण ह्याचा आपण लिकेज काढून पण आपण गाडी क्लिअर करणार आहे. आणि इकडे गिअरबॉक्स आहे, ती आपण सगळंच बाहेर घेणार आहे. तर पुढचं आपण रेडिएटर सगळं खोलून घेतलं आहे. आता आपण इंजिन काढतोय. तर इंजिनला जे काही होतं ते आपण सगळं सोडले. फाउंडेशन, एक्सेल ते सगळं आपण सस्पेन्शन पण खोलले. अशा प्रकारे आपण इंजिन काढतोय. तर अशा प्रकारे आपण इंजिन टेबलवर ठेवून गाडी वर घेतो, जेणेकरून इंजिन जाग्यावर राहील आणि लिफ्टद्वारे गाडी वर जाईल. त्याच्यामुळे आपल्याला इंजिन प्रॉपरली खाली राहतं आणि लिफ्ट गाडी वर जाते. त्यामुळे काय होतं, इंजिन एकदम व्यवस्थित निघतं. त्यात आपण इंजिन काढतोय. अशा प्रकारे आपण इंजिन काढतो गाडीचं शिफ्टचं. तर इंजिन काढण्यात आपण खाली घेतलंय. हा आहे इथे इंजिन गड्डा. ही इजारवाल बघू शकताय तुम्ही, पूर्ण चोकअप आहे. ही बाहेरून दिसतं, अजून आता आपण खोलून बघायचं आहे. आणि हा गिअरबॉक्स पण आपण आता सगळं खोलणार आहे. रिझा आपण इंटेक आणि इजरवाल काढला आहे. तर बघू शकता पूर्ण चॉकअप झाले, पूर्ण कार्बन जे साठला आहे. असं जर कार्बन साठलं तर काय पिकअप गेली गाडी. पूर्ण ही जी हे असतात ते सगळे चॉकअपच झाले, म्हणजे हवा आत याला काय मार्गच नाही त्याच्यात. त्यामुळे इंजिन पूर्ण आकसते. आता आपण क्लीन करून. तर इंजिनचं कॅटॅलिक, टायमिंग प्लेट, चेंबर, टर्बो सगळं आपण काढले. हे आपण आता क्लीन तीन करून बसवणार आणि टायमिंग चेन बदलणार. तर हा इंटेक पण पूर्ण चॉकअप आहे. हे पण आता आपण क्लीन करणार. कॅटलिक आपण क्लिनिंगला दिला आहे. तर टर्बो पण आपण रिपेअरिंगला दिला आहे. 2-3 स्टड तुटले, ती स्टेड नवीन घालणार आणि पूर्ण रिपेअर करून आपल्याला टर्बो देणार. हे सगळं गाडीचं मटेरियल आले. ओरिजिनल मारुती सुझुकीचं सगळं मटेरियल आहे, जेन्युइन पार्ट्स आहेत. तर हे आपण सगळं इंजिन खोललेलं. ही टायमिंग चेन आता आले आपण बदलणार आहे, काढून टायमिंग घेऊन. बाकी सगळं क्लीन करून बसवायचं आता. तर आता आपण टायमिंग चेन काढून घेतल्या आणि प्रॉपरली सगळं क्लीन करून आपण गाडीला बसवणार आहे. बाकी इंजिनचे जे काही मटेरियल होतं ते आपण सर्व्हिसिंग करून धुवून आणले आणि अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो आपण कसली क्लिनिंग करतो. तर पूर्ण मटेरियल गाडीचं आपण एकदम प्रॉपरली सर्व्हिसिंग करून एकदम चकचकीत केले आणि हे सगळं आपण गाडीला एकदम मस्तपैकी पॉलिशिंग करून आपण जोडणार आहे. तर ही फ्लायव्हील आपण क्लीन केले आणि ही फ्लायव्हील क्लीन करून आपण ही जी ओल्ड क्लच प्लेट काढून घेतल्या. ही जी ओल्ड क्लच प्लेट आहे, आता आपण न्यू मारुती सुझुकीची ओरिजिनल टाकणार आहे. ओल्ड क्लच प्लेट पूर्ण खराब झाली आहे, पूर्ण जळली आहे क्लच प्लेट. त्यामुळे आपण क्लच प्लेट पण बदलतो आहे. ही ओल्ड क्लच प्लेट आहे आणि ही प्रेशर प्लेट आहे. प्रेशर प्लेट पूर्ण खराब झाली, पूर्ण तिची रिपेअर द्यायला लागले. त्यामुळे आपण क्लच प्लेट ही बदलणार आहे. ही जी ओल्ड क्लच प्लेट आहे. ही न्यू क्लच प्लेट आता आपण गाडीला बसून घेतल्या. ही मारुती सुझुकीची ओरिजिनल क्लच प्लेट आहे. आपण बघू शकताय एकदम प्रॉपरली आपण बसवून फिटिंग केल्या आणि ही क्लच प्लेट आपल्याला 3,438 रुपयाला मिळते. ही क्लच प्लेट आपण बसवून घेतल्या आणि आता आपण ह्याच्यावर गिअरबॉक्स लावून घेतोय.
तर याचं गिअरबॉक्सचं बेरिंग पण आपण बदलतो आहे. हे गिअरबॉक्सचं बेरिंग आहे. तर क्लच प्लेट, प्रेशर प्लेट आणि बेरिंग हे असं तिन्ही पण आपण पार्ट ह्याच्यामध्ये बदलतो आहे. हे पण जेन्युइन पार्टमध्ये मारुती सुझुकीचं क्लच बेरिंग आहे. हे ओल्ड क्लच बेरिंग आणि न्यू क्लच बेरिंग. यात आपण गाडीला बसून गिअरबॉक्स आपण बसवून घेणार. तर गाडीला बसून कंप्लीट झाले, म्हणजे गिअरबॉक्सला बसून कंप्लीट झाले. आता आपण हा गिअरबॉक्स फ्लायव्हीलच्या इथे लावतो आहे. तर गिअरबॉक्स पण बसून फायनल झाला आहे. आता आपण इंजिन सरळ करून टायमिंग चेन जोडायला घेणार. तर इंजिन आता आपण सरळ करतो आहे. इंजिन सरळ करून टायमिंग चेन पण आता आपण लावून घेतल्या. टायमिंग चेन पण आपण एकदम प्रॉपरली टायमिंग घेऊन टायमिंग चेन फायनल केल्या. आता आपण इंजिन हे आडवं करून चेंबर पण लावून घेणार. हा ही जी टायमिंग प्लेट आहे ही टायमिंग प्लेट फायनल करणार आणि चेंबर लावून घेणार आपण आता. तर टायमिंग प्लेट लावून पण आता आपली फायनल झाल्या. आता आपण चेंबर फक्त बसवणार आहे. आता आपण इंजिन आडवं केलं, आता आपण चेंबर बसवून घेणार आहे. आणि हा टर्बो आहे जो आपण रिपेरिंगला देता, ही स्टड तीन बसवून टर्बो आपला ओव्हरऑल करून मिळाला, म्हणजे टर्बो रिपेरिंग करून आणलाय आपण. हा आता आपण गाडीला बसवणार क्लिअर करून. तर कॅटॅलिक आणि टर्बो आता आपण जोडून घेतला आहे. आता आपण इंजिनला लावतोय. कॅटॅलिक पण एकदम क्लीन झाला. तर हा आता आपण गाडीची इंजिनला लावणार. तर इंजिनला लावून पण पूर्ण फायनल झाला आहे. जी स्टड आणि नटं तुटली होती ती आपण ओरिजिनल मारुती सुझुकीची नवीन टाकलीत आणि हा लावून एकदम कंप्लीट झालेला आहे. आणि हा इंटेक पण पूर्ण क्लीन करून झाला आहे. याला आपण ॲसिड वॉश आणि सर्व्हिसिंग करून एकदम प्रॉपर क्लीन करून ठेवला आहे. एकदम ती चकचकीत झालेला आहे. आता हा पण आपण गाडीला जोडणार आहे. एकदम क्लीन झाले प्रॉपर. पहिला तुम्ही बघितला असेल केवढा घाण होता हा. तरीचा आपण इजार वॉल पण खोलला आहे आणि हा इजार वॉल आपण साफ करून गाडीला बसवणार आहे. इजार वॉल पण जरा चॉकअप आहे त्यामुळे आपण खोलला. इजार वॉल पण आपण आता साफ करून गाडीला बसवणार. तर जी स्टड इंटेक आपण जिथं लावतोय ना तिथली स्टड तुटली होती, तर ती आता आपण एकदम प्रॉपर टेक्निशियनला बोलवून ती स्टड काढून घेतोय. ती तिनं बरोबर प्रॉपर काढलीत आणि नवीन होलं मारून नवीन डाय मारले तिथं. तुम्ही बघू शकता तिने कसे जी स्टड तुटली होती तिथे डायरेक्ट ड्रिल करून ती क्लिअर करतोय. तर ती तुटलेली स्टड काढून आता डाय मारायला चालू आहे. ही डायरेक्ट इंजिनमध्ये मारून स्लीव मारणार आहे त्याला. तर ही त्या स्लीव आहेत ज्या ओरिजिनल मारुती सुझुकीला स्टड बसतोय तशा टाईप ही स्लीव आहेत. तर स्लीव ते लावून आता स्टड एकदम ओके झाला आहे आणि हा ओरिजिनल स्टड मारुती सुझुकीचा आता प्रॉपरली बसतोय. तर स्टडचं काम क्लिअर झालं. तर आपण इजार वॉल जो खोलला होता तो इजार वॉल पण आता पूर्ण क्लीन झाला. हा इजार वॉल आहे, आता आपण पूर्ण क्लीन केला. आता आपण हा तयार करून गाडीला बसवणार. हे ते पार्ट आहेत जे आपण धुवायला दिलते ते आता आपण सर्व्हिसिंग करून आणले. हा पहिला बघू शकता तुम्ही किती चॉकअप होता. आता आपण इंटेकला बसवत आहे. अशा प्रकारे हा बसतोय. तर इंटेक बसणारी जी बाजू आहे ती पूर्ण चॉकअप होती आणि स्टड तुटली होती, ती पण बाजू एकदम क्लिअर झाल्या. आता आपण इंटेक लावणार. तर इंटेक लावून पण कंप्लीट झाला आहे. मागं इंटेक, इजार वॉल हे सगळं आपण बसवून कंप्लीट केले मागणं इंजिन. आणि ही पण आपण नवीन पार्ट टाकला आहे. इजार वॉल, इंटेक तीन पूर्ण फायनल झालं. तर आता पूर्ण इंजिन कंप्लीट झाले. टर्बो, वायरिंग, नोझल, इंटेक, इजार वॉल, टायमिंग चेन बदललं, क्लच प्लेट बदलली, पूर्ण इंजिन फायनल झाले. आता आपण हे गाडीला बसवणार. चेंबर बदलला, सगळे इंजिन फायनल झाले आणि टायमिंग चेनची बाजून पूर्ण लिकेज जे नव्हतं लिकेज पण क्लिअर करून आता आपण झालेलं आहे. आता आपण गाडीला इंजिन बसवणार. एकदम प्रॉपरली काम झालेलं आहे आपलं. आता आपण या गाडीला इंजिन चढणार आहे. तर गाडीला इंजिन आता आपण बसवले. गाडीला इंजिन बसवून फायनल झाले. बाकी अजून रेडिएटरने बसवायचं आहे, ते आपण गाडी चालू झाले बसवणार. तर हे जर सस्पेन्सचं काम पण होतं त्यामुळे आपण जी स्टेअरिंग रॅक नवीन टाकला आहे आणि शॉक ऑब्झर्वर पण ओरिजिनल मारुती सुझुकीचे नवीन टाकणार आहे.
तरी प्रॉपरली आपण सस्पेन्शन खोललं आहे. शेअरिंग रॅक नवीन टाकला आहे. 2 लोअर आर्म नवीन टाकलेत आणि शॉक ऑब्झर्वर पण आता आपण नवीन टाकणार आहे आणि सस्पेन्शन फायनल करणार आहे. तर इंजिन जर बसून झाले गाडीला, आता आपण सस्पेन्शनचं पण काम करतो आहे. त्यामुळे आपण सस्पेन्शन बसवून कंप्लीट करून मग गाडी चालू करणार. तर हे ते नवीन शॉक ऑब्झर्वर आहेत आणि ही ओल्ड शॉक ऑब्झर्वर आहेत आणि ही नवीन शॉक ऑब्झर्वर आहे. ही ओरिजिनल मारुती सुझुकीचं शॉक ऑब्झर्वर आहे. आता हे आपण घेऊन आलो आहे आणि हे आता आपण बसवणार गाडीला. एकदम ओरिजिनल जेन्युइन पार्ट आहेत. सस्पेन्शन पण आता आपण शॉक ऑब्झर्वर एक्सेल तीन लावून घेतलं आहे. आता आपण शेअरिंग रॅक गाडीला चढवणार आहे. एक्सेल आणि इंजिन तेल फायनल झाले. शॉक ऑब्झर्वर पण फायनल झाला. आता आपण रॅक गाडीला लावणार. तर गाडीला शॉक ऑब्झर्वर लावून आपण सगळं फायनल झाले. आता आपण हा स्टिअरिंग रॅक आपण आता चढवणार आहे गाडीला. हा क्रॉस मेंबर मांड्या आपण लोअर आर्म नवीन बसवल्यात आणि स्टिअरिंग रॅक आपण नवीन बसवला. हा न्यू स्टिअरिंग रॅक आहे. तुम्ही बघू शकता. हा आता आपल्या टेबलवर आपण ठेवला आहे आणि अशा प्रकारे आपण गाडी खाली घेऊन हा क्रॉस मेंबर बसवणार आहे. आणि आता आपलं इंजिन फायनल झाले. आपण रेडिएटर, इंटरकूलर, कंडेन्सर हे सगळं आपण सगळे पार्ट बसवून घेतलेले आहेत आणि सगळी बाजू आपण फायनल झाल्यावरून. तर गाडी सगळी कंप्लीट झाली. आता आपण गिअर ऑइल ॲड करून घेतोय. या पंपाच्या सहाय्याने आपण त्याच्यात गिअर ऑइल ॲड करतोय, म्हणजे गिअर ऑइल घालतोय. असं आपलं लोअर आर्म, लिंकेज, शॉक ऑब्झर्वर, स्टिअरिंग रॅक सगळं फायनल झालं. सस्पेन्शन आता हे सगळं सस्पेन्शन फायनल झालं. तर आपण गाडी उतरणार खाली. गाडी खाली उतरून आता आपण इंजिन चालू करणार. शिफ्ट गाडी आहे आणि हिचं आपण डिकार्बनिंग केले. कितीही स्टार्टर मारलं तरी गाडी चालू होणार. आता हे आपण इंजेक्शन त्याला देणार आहे. हे इंजेक्शन आपण हीटर प्लगच्या ह्याच्यात घालणार. पण आता ऋषिकेश मार. काम रेस करू नको. आपण डिकार्बनिंग केले त्यामुळे आली. तरी जी डिझेल डॉक्युमेंट जरा लीक आहे आणि डिझेल डॉक्यू साफ पण करायचे आपल्याला. त्यामुळे आपण डिझेल टाकी काढून घेतोय. ही डिझेल टाकी ही जरा लीक आहे, त्यामुळे आपण डिझेल टाकी काढणार आहे. स्टँड लावला आहे आपण आता काढणार. तर डिझेल टाकी आपण टेबलवर ठेवली. आता डिझेल टाकी आपण काढणार आहे. तर डिझेल टाकी काढून झाल्या. तर आपण डिझेल टाकी पूर्ण क्लीन करून गाडीला बसवणार आहे. तर डिझेल टाकी क्लीन झाल्या. तर आपण गाडीला बसून गाडी बाहेर काढणार आहे. तर गाडी आता आपण बाहेर काढून घेतल्या. गाडी आता आपण सगळी चेक करणार आणि ट्रायल मारून आपण गाडी कंप्लीट करून बघणार ओके झाली की नाही. गाडी आपण ट्रायलला घेऊन आलोय. गाडी एकदम पिकअप ओके मध्ये आलाय. एकदम स्मूथ झाली गाडी. अशी जसं ॲक्सिलेटर वाढवलं तसं एकदम स्पीड पकडायला लागल्या.
गाडी आपण ट्रायलला घेऊन आलोय. जसं एक्सेलेटर वाढवलं तशी एकदम गाडी स्पीड पकडायला लागली. एकदम ओके झाल्या गाडी आणि पिकअप पण एकदम फुल पिकअप आला. हा बघा एकदम फुल पिकअप आला गाडीला. दुसऱ्या गिअरवर 40 स्पीड पकडायला लागली.